यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आता पूनम महाजन यांचा पत्ता कट झालेला आहे। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांची लढाई रंगणार आहे। काही दिवसांआधी साम टीव्हीने निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ही बातमी दाखवलेली होती आणि ही शक्यता वर्तवलेली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब होत असल्याचं आपण बघतोय। उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून उज्ज्वल निकम हे आता उमेदवार असणार आहेत। पूनम महाजन यांचा पत्ता त्यामुळे कट झालेला आहे आणि निकम यांना संधी देण्यात आलेली आहे। उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी आता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपाचे उज्ज्वल निकम अशी दुरंगी लढत बघायला मिळणार आहे आणि साम टीव्हीच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। या ठिकाणी आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊन उज्ज्वल निकम यांनी जी देशविरोधी कारवायांसाठी जी भूमिका घेतलेली होती त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई उत्तर मुंबईमध्ये आता दुरंगी लढत बघायला मिळणार आहे। काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यामध्ये ही लढत असणार आहे।